विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज सामाजिक संस्थेच्या संदर्भातल्या काही MCQ प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, सराव करणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. आत्मा ही सर्वात्मवादी संकल्पनेचा कोणी पुरस्कार केला आहे? एडवर्ड टायलर, एडवर्ड रॉस, अलेक्झांडर थॉमस मूर. तर योग्य उत्तर आहे एडवर्ड टायलर. धर्म ही आपुची गोळी आहे हे विधान कोणी केले आहे? कार्ल मार्क्स, कार्ल पियर्सन, मॉर्लेस मॉस, डर्खाइम. तर योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. धर्माच्या सिद्धांतात डर्खाइमने ऑस्ट्रेलियातील कोणत्या जमातीचा अभ्यास केलेला आहे? केल्याचे आठवते किंवा केलेला आहे? एक गोंड, अरुंटर, चकवी आणि कायकन. तर योग्य उत्तर आहे कायकन या जमातीचा अभ्यास केलेला आहे. टायलरचा आत्मवाद हा सिद्धांत कोणत्या दोन प्रमुख तत्वावर आधारलेला आहे? मृत्यूनंतर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास, धार्मिक समुदायाच्या एकात्मतेच्या धर्माचे सार आहे, ज्यात बलशाही देवतांचाही समावेश होतो अशी आत्म्याची श्रेणी रचना आहे, कुलदैवत ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्या शक्तीच्या प्रती. तर यापैकी ए आणि बी उत्तर आहे का? बी आणि सी आहे का? ए आणि सी आहे का? आणि सी आणि डी आहे का? तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी, ए आणि सी. म्हणजेच मृत्यूनंतर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास आणि ज्यात बलशाली देवतांचा समावेश होतो अशी आत्म्याची श्रेणी रचना हे योग्य उत्तर आहे. विभूतिक अधिकार, परंपरागत अधिकार, कायदेशीर अधिकार हे सत्तेच्या प्रकारचे वर्गीकरण कोणी केलेले आहे? हर्बर्ट स्पेन्सर, हर्बर्ट सँड, विल्फ्रेड पेरेटो, मॅक्स वेबर. तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर आहे मॅक्स वेबर यांनी हे सत्तेच्या किंवा अधिकाराच्या चे वर्गीकरण केलेले आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्था ही समाजाची एक प्रकारात्मक उपव्यवस्था आहे असे कोणाचे विधान आहे? हॅरी जॉन्सन, मॉर्गन, सेंट सायमन, हेगेल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हॅरी जॉन्सन. इमाईल डर्खाइमने गोत्र प्रतीकवाद व पावित्र्याची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली? डिव्हिजन ऑफ लेबर, त्यानंतर द एलिमेंटरी फॉर्म ऑफ रिलिजन लाईफ, ली सुसाईड आणि व्हॉट इज सोशोलॉजी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे द एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजन लाईफ या बी हे योग्य उत्तर आहे. द आयडिया ऑफ द होलीज या ग्रंथाचे स्वरूप कोणी स्पष्ट केले आहे? रॉबर्ट मर्टन, विल्बर्ट मूर, ओटो आणि टॉकलवी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओटो. त्यानंतर 35वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चार्ल्स हॉर्टन कुलेची संबंधित खालीलपैकी कोणते विधान आहे? मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, कुटुंब हा प्राथमिक समूह आहे, धर्म एक विश्वव्यापी विश्वासाची व्यवस्था आहे, लहान मुलांचे मन कोऱ्या पाटीसारखे असते. चार्ल्स हॉर्टन कुलेशी संबंधित विधान आपण पाहणार आहोत. योग्य विधान आणि योग्य उत्तर आहे कुटुंब हा प्राथमिक समूह आहे असं चार्ल्स कुले यांनी म्हटलेलं आहे. भारत हा कृषक समाज खालीलपैकी कोणी स्थापन केला? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि सुंदरलाल बहुगुणा. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख. बालविवाह प्रतिबंधक कायदा भारतात सर्वप्रथम केव्हा सुरू करण्यात आला? 1927, 1928, 1926 आणि 1925. तर या संदर्भातलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1928. मॅरेज अँड फॅमिली या ग्रंथाचे लेखक कोण? डॉक्टर कपाडिया, डॉक्टर D.A. मुजुमदार, डॉक्टर M.N. श्रीनिवास, राधाकृष्ण मुखर्जी. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर कपाडिया.
संस्था व प्रतिकात्मक लक्षणे यांच्या जोड्या जुळवा. कुटुंब संस्था, राज्यसंस्था, धर्मसंस्था आणि अर्थसंस्था दिलेली आहे. आणि पुढे पर्याय दिले आहेत: गंधमूर्ती व जानवे, मंगळसूत्र, दागिने, कुंकू, बोधचिन्ह, जाहिरात आणि राष्ट्रध्वज. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर कुटुंब संस्था ही कशाशी संबंधित आहे, तर त्याचं कुटुंब संस्थेचं योग्य उत्तर आहे राज्यसंस्था, कुटुंब संस्था आणि विवाह संस्था, धर्मसंस्था, राज्यसंस्था या 4 संस्था दिलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे आपण जर पाहिलं तर बी, म्हणजे इथं 1चं 2 मंगळसूत्र, दागिने, कुंकू हे कुटुंब संस्थेशी संबंधित आहे, राज्यसंस्थेशी राष्ट्रध्वज संबंधित आहे, धर्मसंस्थेशी तुम्ही पाहिलं तर बोधचिन्ह, जाहिराती ह्या जाहिरात हे आहे. त्यानंतर गंध, आर्थिक संस्थेशी आपण जर पाहिलं तर अर्थसंस्था ही बोधचिन्ह आणि जाहिरातीशी संबंधित आहे आणि धर्मसंस्था ही गंधमूर्ती, जानवे यांच्याशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीची याची उत्तर आहेत. संस्थांची प्रतीके रिकामी जागा असतात तर संस्थाचे कार्य असतात. याचं योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर योग्य पर्याय आपल्याला सांगता येतो: संस्थाची प्रतीके मूर्त आणि अमूर्त असतात तर संस्थाची कार्य ही असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगतं मूर्त आणि अमूर्त. ए पर्याय बरोबर आहे. धर्म म्हणजे ज्यांचा संबंध पवित्र वस्तूशी येतो अशा वस्तूंना व्यवहारापासून दूर ठेवले जाते, अशा वस्तूविषयीची श्रद्धा व विधी यांचे संकलन होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत: इमाईल डर्कहाइम, एडवर्ड टायलर, मॅक्स मुलर, हर्बर्ट स्पेन्सर. तर योग्य पर्याय आहे इमाईल डर्कहाइम. अधिमान्य किंवा प्राधान्य दर्शक विवाहाशी विसंगतीत विवाह प्रकार कोणता? आते मामे बहीण भाऊ विवाह, समांतर भाऊ बहिणी विवाह, सपिंड विवाह, दीर व मेहुणी विवाह. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सपिंड विवाह. ग्रामरचना कोण लिहिली आहे? बॅरिस्टर पी.जी. पाटील, वीरा शिंदे, अग्निवेश स्वामी आणि लोकहितवादी. तर योग्य उत्तर आहे लोकहितवादी यांनी ग्रामरचना लिहिलेली आहे. प्रमाणकजन्य व श्रम विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? इमाईल डर्कहाइम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, विल्फ्रेड पॅरेटो. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे इमाईल डर्कहाइम यांनी हा सिद्धांत श्रमविभाजनाचा, प्रमाणकजन्य श्रमविभाजनाचा सिद्धांत मांडलेला आहे. संघटनेचे प्रमुख मूलतत्व आणि लक्षण सहकार्य कोणी म्हटले आहे? संघटनेचे प्रमुख मूलतत्व लक्षण हे सहकार्य आहे असे कोणी म्हटले आहे? रॉबर्ट मीड, जे.एच. ग्रीन, आर.एम. मॅकलायवर, मार्गरेट मीड. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर दिसतं आर.एम. मॅकलायवर यांचं हे विधान आहे किंवा यांनी म्हटलेलं आहे. शैक्षणिक समाजशास्त्राचा पिता कोण? ऑगस्ट कॉम्प, मार्गरेट मीड, जॉर्ज पेन, जॉर्ज एच. मीड. तर याचं योग्य उत्तर आहे जॉर्ज पेन. धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा अर्थ सर्व धर्मसमभाव कोणी केला? साने गुरुजी, पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. भारतीय राज्यघटनेत आदिवासी नामाभिधान कोणत्या शब्दात केले आहे? अनुसूचित जमात, भटक्या जमाती, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग. तर भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईब असं आदिवासींच्या संदर्भामध्ये नामाधीन केलेलं आहे. आदिवासी जमातीतील पदनिर्देशनता किंवा माध्यमिक संबोधन ही पद्धत प्रथम कोणी निदर्शनास आणली? एडवर्ड टायलर, मॉस, मॅकमुलर आणि डर्कहाइम. तर याची योग्य एडवर्ड टायलर यांनी हा अभ्यास करून पदनिर्देशनता ही लक्षात आणून दिलेली आहे. आदिवासींच्या धर्मश्रद्धांचे प्रकार कोणते? सर्वात्मवाद, शक्तिवाद, निसर्गवाद व वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे आपण जर पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की
वरील सर्व, सर्वात्मवाद, शक्तिवाद आणि निसर्गवाद. जातीय संस्थेच्या उत्पत्तीसंबंधी व्यावसायिक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? जॉन सी नेसफिल्ड, जे एस मिल, सर हॅरिमेन, शिगमंड फ्राईड. तर या संदर्भातलं योग्य उत्तर आहे जॉन सी, पहिलं ए, जॉन सी नेसफिल्ड. श्वेतांबर व दिगंबर पंथ रिकामी जागा या धर्माशी संबंधित आहेत? बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, जैन धर्म. तर योग्य उत्तर आहे आपल्याला माहिती आहे की जैन धर्म. जैन धर्मात 24वे तीर्थकार रिकामी जागा हे आहेत ऋषभदेव, गौतम बुद्ध, अर्जुनदेव, वर्धमान महावीर. तर डी उत्तर आहे वर्धमान महावीर. दुःख आणि दुःख समुदायाच्या धर्मनिरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपाद कोणत्या धर्मातील आर्य सत्य आहे? 1 बौद्ध धर्म, 2 जैन धर्म, 3 ख्रिश्चन धर्म आणि 4 इस्लाम धर्म. तर याचं योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. 55वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खरे गिरिजन बदलत जाणारे आदिवासी, पूर्णतः बदललेले आदिवासी व खानदानी आदिवासी असे आदिवासींचे सांस्कृतिक वर्गीकरण कोणी केले? डॉक्टर एल्विन, हर्बर्ट रिजले, मिल्टन आणि रॉबर्ट की. तर याचं योग्य उत्तर आहे ए, डॉक्टर एल्विन. आदिवासी जमातीतील जादू करण्याच्या पद्धती कोणत्या? अनुकरण पद्धत, संपर्क पद्धती, मंत्र पद्धती आणि वरील सर्व. तर उत्तर आहे डीचं वरील सर्व.